निवडणूक लढवायची की नाही हे 29 तारखेला जरांगे ठरवणार होते। मात्र जरांगेंनी हा निर्णय पुढे ढकललाय। मात्र यामागे आपला गनिमी कावा असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। पाहूयात। सरकारने पार डिसेंबर मध्ये निवडणूक घातली, म्हणजे 4 महिने आपणही आपली बैठक पुढे ढकलली। आपले जे काय म्हणतात ना छत्रपतीचे गनिमी कावे, आपले हे डाव आपण का लक्षात येऊ द्यायची। बरोबर त्यांच्या घावावरती प्रतिवार करतो। निवडणुका लढवायच्या की आमदार पाडायचे हा निर्णय 29 ऑगस्टला मनोज जरांगे घेणार होते, पण निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, त्यामुळे आम्ही आमची रणनीती उघड होऊ देणार नाही। 29 ऑगस्टचा निर्णय पुढे ढकलला असून गनिमी काव्यानं डाव टाकणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। 29 ऑगस्टला आपण निर्णय घेणार होतो, पण सरकारने पार डिसेंबर मध्ये निवडणूक घातली, म्हणजे 4 महिने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 महिने निवडून घातल्यामुळे आपणही आपली बैठक पुढे ढकलली। आपले जे काय म्हणतात ना छत्रपतीचे गनिमी कावे, आपले हे डाव आपण का लक्षात येऊ द्यायची। त्यामुळं आम्ही पुढे ढकललं। आम्ही वेळेवरती बरोबर त्यांच्या घावावरती प्रतिवार करतो। वेळेवरती देवेंद्र फडणवीसांचं जी वार आहे त्या वारावरती प्रतिवार टाकून आम्ही मात्र त्यांचं षड्यंत्र मोडणार आहे 100%। किती प्रयत्न करा म्हणा। गनिमी काव्यानं खेळणार असं जरांगे म्हणतात। 288 जागांवर उमेदवार द्यायचे की नाही हे अजून ठरलेलं नसलं तरी एससी आणि एसटीच्या राखीव जागा मात्र लढणारच असं जरांगेंनी ठरवलंय। म्हणजेच एसटीच्या 25 जागा आणि एससीच्या 29 अशा एकूण 54 राखीव जागांवर जरांगे उमेदवार देणारच आहेत। एक तर तुम्हाला सांगतो, राखीव तर आम्ही पूर्ण काढणार आहेत, त्यात तर काहीच दुमतच नाही। ती आता फिक्स झालेलं आहे। आमच्या विचाराचा जो असेल ती राखीव जागा आम्ही सगळ्या काढणार आहे। एससी एसटीच्या ज्या जागा आहेत एससीच्या त्या राखीव सगळ्या जागा आम्ही काढणार, कारण कुठं बी आमचं मतदान निर्णय आहे प्रत्येक मतदारसंघात। त्यामुळं आमच्या विचाराच्या जागा राखीवच्या पुऱ्या काढणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच जागेवरती लढायचं का पाडायची हे आणखीन ठरायचं राहील। त्याच्यामुळं आता किती लढणार आहेत का पाडणार आहेत हे आज सांगता येणार नाही, पण राखीवच्या बद्दलची भूमिका स्पष्ट आहे। कारण तिथं आम्ही कोणी ओबीसी उभा राहणार नाही, कोणी मराठ्याला उभा राहता येत नाही, किंवा कोणी धनगराला राहता येत नाही, ना मुस्लिमांना राहता येतं, ना कोणाला तिथं उभा राहता येत। त्यामुळं त्या जागा 100% आम्ही निवडून आणणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही। पण बाकीच्या लढायच्या का पाडायचे हे निर्णय आता पुढे आहे, कारण 29 ऑगस्टला आपण निर्णय घेणार होतो। तर भाजपच्या नेत्यांचा ओढा जरांगेंकडे वाढलाय। मिनल खतगावकर, राजेंद्र म्हस्के, संगीता ठोंबरेंनंतर आता बीडचे भाजपचे नेते रमेश पोकळे यांनी जरांगेंची भेट घेतली। बीड शहरातून रमेश पोकळे इच्छुक आहेत आणि त्यांनी जरांगेंकडे तिकीट मागितलंय। याआधी भाजपकडून त्यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे। जे शब्द मनोजदादा यांना दिलेले आहेत, गेल्या 1 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान या ठिकाणी मराठा समाजाला जे जाहीर शब्द शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्याची चलढकल होताना समाज या ठिकाणी उघड्या डोळ्यानं पाहतोय। आंतरवलीमध्ये झालेला लाठीचार्ज असेल किंवा गेल्या 1 वर्षामध्ये जी वागणूक ज्या पद्धतीने दिली जाते आहे, जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजात दुही निर्माण करण्याचं काम राजकीय पक्षाचेच मंडळी करतायत। उभा करायचे पण का पाडायचे पण ते आता शेवटी समाजाला विचारायचं राहिले, त्याच्यावर ठाम आहे। मी एक TV9ला क्लिअर करतो आज की जे काय इच्छुक आलेले त्यांना कोणालाही उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही आणि कोणत्या पक्षाचा जरी आमच्याकडे उमेदवारी मागायला आला तरी पण समाजाला विचारलं जाणार आहे ज्या त्या मतदारसंघातल्या की इतके उमेदवार आले यातला कोणचा द्यायचा। म्हणजे कायचा गैरसमज असतो ना, तो अमुक आपल्याकडे आलेला तो आपल्या विरोधात होता आधी आणि आता तो इकडं आला आहे त्याला द्यायचं नाही, हे त्या मतदारसंघातल्या लोकांना विचारून दिलं जाणार आहे। सरळ मतदारसंघातल्या लोकांना सांगितलं जाणार आहे इतके उमेदवार आहेत त्यातला एक कोणचा द्यायचा। तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि रजनीताई पाटील यांनी जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं चव्हाण म्हणाले। फडणवीसांना अधिकार नसताना त्यांनी मुख्यमंत्री असताना चुकीच्या पद्धतीनं आरक्षणाचा कायदा केला अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। काही दिवसापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना सातारला त्यांना त्रास झाला होता। त्यावेळेला मी कराडला असताना भेटायला जाणार होतो, पण ते लवकर निघून गेले। त्यावेळेला मी औरंगाबादला जेव्हा येईन तेव्हा निश्चितच ती सदिच्छा भेट घ्यायला येईन असे मी सांगितलं होतं। आज तो योग आला। मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे। मी या निमित्तानं त्यांना सदिच्छा दिल्या, त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली आणि बाकी त्यांचा जो काही निर्णय घेतील ते तुम्हाला ते सांगतील। जरांगेंची राजकीय चर्चा झालेली नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। त्याचवेळी त्यांचा निर्णय ते मीडियाला सांगतील हेही सूचकपणे चव्हाण म्हणाले।
अर्थात 29 ऑगस्टचा निर्णय पुढे ढकलल्यानं तुर्तास जरांगेंचे पुन्हा दौरे सुरू होणार आहेत. जालन्यातून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.